एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक 2 डिसेंबर रोजी होते। श्रीगोंद्यात नगरपालिका निवडणुकीत नागरिकांना कसा हवाय आपला नगरसेवक, कसा हवाय आपला नगराध्यक्ष, काय आहेत शहराच्या समस्या, कोणती कामं बाकी, कोणती झाली, ज्येष्ठ नागरिकांसमवेत तरुणांचे काय आहेत अपेक्षा, नागरिकांना काय हव्या आहेत सुविधा, यावर आमचे प्रतिनिधी गणेश कांबळे यांनी घेतलेला एक आढावा। काय बोलते श्रीगोंद्याची जनता, बघूया। श्रीगोंद्यामध्ये आता सध्याची जी परिस्थिती आहे ती म्हणजे ज्या पद्धतीने विकास पाहिजे त्या पद्धतीने विकास दिसत नाही। मुळामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा जो विषय आहे, या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डनची सुविधा असायला पाहिजे। काही ठिकाणी बसस्टॉपची दुरावस्था आहे। तुम्ही जर श्रीगोंद्याच्या SD स्टँडवर तर गेलात तर तिथं बसण्यासाठी किंवा उन्हाचा जो त्रास होतो नागरिकांना, आणि जी जागा आहे तिथं पलीकडच्या साईडला इतकी दुर्गंध आहे की त्या ठिकाणी सगळं कोंबड्यांचं ते घाण हे टाकली जाते, तिथं वास येतो, वेगवेगळे रोग होण्याचे चान्सेस राहू शकतात। आता आमच्यासारख्या म्हणजे युवका लोकांना वेगवेगळे प्रश्न भेडसावतात। काही रस्ते असतील, धूळ असेल, ज्या पद्धतीने आपल्या श्रीगोंदा नगरपालिकेचा विकास व्हायला पाहिजे। नगरपालिकेमध्ये जेवढ्या काही रस्ते असतील किंवा पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा लाईटचा प्रॉब्लेम असेल, गार्डनचा प्रॉब्लेम असेल, युवकांसाठी वेगवेगळ्या लायब्ररी व्हायला पाहिजेत। जो इथलचा विद्यार्थी बाहेर जाऊन शिकतो त्याच्यासाठी एखादं ग्रंथालय मोठं व्हायला पाहिजेत। जे पेंडिंग आहे 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं आम्ही ते पाहतो। बाहेरच्या लोकांसाठी म्हणजे जे विद्यार्थी आता MPSC UPSC करतात ते बाहेर जाऊन शिकतात, अशी सुविधा तुम्ही इथं देण्यासाठी नगरपालिकेने काम करायला पाहिजे। पण नाही आहे, क्रीडांगणचा पण प्रश्न आहे। जे आता मुलं आहेत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आम्ही पाहतो की टुर्नामेंट भेटतात किंवा ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी ट्रॅक नाही आहे किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी एक बॉटनिकल गार्डन असावं ज्या ठिकाणी लहान मुलांना सुद्धा वेगवेगळ्या सुविधा भेटतील। अशा ह्या समस्या भरपूर आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं प्रत्येक चांगल्या रोडवर ट्रॅक बांधणं किंवा एखादी जागा कुठेतरी व्यायामाची सोय करणं, ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरपालिकेने ते लक्षात घ्यावा आणि ज्येष्ठ नागरिकांची सोय करावा। असं ज्येष्ठ नागरिक याच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी नगरपालिकेच्या उमेदवारांना जे पदाधिकारी येतील त्यांना विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा विचार करा। रस्ते खूप खराब झालेले आहेत आणि प्रत्येक पंचवार्षिकला अशीच परिस्थिती होती, तेच रस्ते तेच परत खोदण्यात येतात। त्याची एकदाच कुठेतरी व्यवस्थित सोय लावून त्या रस्त्यांचं नियोजन करावा आणि अतिक्रमण हटवावा, असं मी नगरपालिकेच्या म्हणजे प्रशासनाला विनंती करतो। नगरपालिकेने आत्तापर्यंत ज्या सुविधा दिल्यात, माझा वार्ड 10 नंबर वार्ड आहे, तसं ग्रामीण भागात नगरपालिकेची काही सुविधा नाही, फक्त दिवे बसवलेले आहेत। रस्त्याचं काम झाले पण गटर लाईन तर कुठलीही सुविधा नगरपालिकेने दिलेल्या नाहीत, आत्तापर्यंत दिलेलं नाहीत। फक्त रस्त्याचं आणि सौर ऊर्जेचं तेवढंच काम झालेलं आहे। पाण्याचं कुठलं काम नाही, आम्हाला कुठलं पाणी नगरपालिकेचं भेटत नाही, काही विषय नाही। एवढी योजना झाली पण ग्रामीण भागात कुठलाही नळ योजनेचं पाणी भेटत नाही। आता परिस्थिती अशी आहे, जुन्या नगरसेवकांना बरेच लोक कंटाळलेले आहेत। जुन्या आणि नव्यांचे मेळ घालून जर चांगले उमेदवार दिले तर जनता स्वीकारेल। पक्ष कुठला आहे असा विषय नाही आहे, पण नव्यांना संधी द्यावं अशी जनतेची भावना, आमची पण प्रामाणिक भावना की नवीन उमेदवारांना संधी द्यावी। भरपूर उमेदवार असावा, सूचित उमेदवार असावा किंवा अंगठेबहादूर उमेदवार नसावा, अशी सर्वसामान्य जनतेची आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांची मागणी आहे। शहरात रस्तेच नाहीत, फुटफुटा खड्डे पडलेत, सगळे कामं झालीच पाहिजे। कुठं काम झालं आहे कुठं शहरात? कोणतं काम आहे शहरात? कोणता रस्ता चांगला झाला? जो ते नगरसेवक मध्ये माझं वार्डात कामं केले, सांगा ना कुठला रस्ता चांगला आहे? आता इथं उभे आहेत आपण, किती खड्डे आहेत? आता जरी इथं उभं राहिलं तर चेहऱ्यावर 1 तास उभं राहिलं, चेहऱ्यावर सगळी धुळच आहे। स्वच्छता शहरात कुठली स्वच्छता आहे? काय स्वच्छता आहे? ग्रामीण भागात कुठल्या गटर लाईन झाली? एक गटर लाईन ग्रामीण भागात दाखवायची।
एकही गटार नाही. फक्त एकच इच्छा आहे प्रामाणिकपणे, आता जुन्यांना टाळून नवीनला संधी दिली तर नगरपालिकेत सत्ता चांगल्याच हातात जाऊ शकते. पक्षाचे नेते मोठे, आता काय झालं आहे, महायुतीची फाटाफूट झालेली आहे, 4 पॅनेल होण्याची शक्यता आहे. आता विद्यमान आमदार पाचपुते साहेब आहेत, विक्रमजी पाचपुते. लोकांचा ओढा आहे थोडासा, बुवा सत्तेकडं सत्ता द्यावी असा लोकांचा कला आहे. अक्षरशः मी फिरतोय, सगळीकडे पाहतोय, असं लोकांचं एक सहानुभूती, बुवा सत्तेकडे सत्ता द्यावी असं लोकांचा कला आहे सध्या. पाहून काय, जरी सत्तेकडे सत्ता दिली तर कामं केले तर सत्ता, नाही कामं केले तर परत 5 वर्षांनी निवडणूक लागणारच आहे. मग जनता परत त्यांनी जागा त्यांना दाखवणारच आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.